नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 9 फेब्रुवारी 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। विनम्रता आणि अहंकार हे एकत्र कधी राहू शकत नाहीत। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। बडनेरा उड्डाणपुलावर शनिवारी संध्याकाळी वाहतूक कोंडीचा मोठा प्रकार घडला। अरुंद पुलावर नादुरुस्ती ट्रक अडकल्याने शेकडो वाहनधारक अडकून पडले। मात्र बडनेरा वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। विस्तृत माहिती आमच्या प्रतिनिधीकडून। बडनेरा अमरावती मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर शनिवारी रात्री 8च्या सुमारास एका ट्रकच्या बिघाडामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली। अरुंद पुलावर ट्रक अडकल्याने 500 ते 600 वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। वाहन चालक हैराण झाले। घटनेची माहिती मिळताच बडनेरा वाहतूक पोलीस ललित देवकर, प्रकाश पवार आणि गजानन मेसरे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अवघ्या 20 ते 25 मिनिटात वाहतूक सुरळीत केली। या उड्डाणपुलाचे विस्तारीकरण गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे अशा वाहतूक कोंडीच्या घटना वारंवार घडतात। नागरिक आणि वाहन चालकांनी आता रेल्वे प्रशासन व पूल उभारणी करणाऱ्या विभागावर संताप व्यक्त केला असून उड्डाणपुलाचे काम जलद पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे। बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाच्या संथगती कामामुळे वाहनधारकांना सतत समस्यांना सामोरे जावे लागत आहेत। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे अतिशय गरजेचे ठरणार आहे। त्याग आणि बलिदानाचे प्रतीक माता रमाई आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त बडनेरा नवी वस्तीमध्ये कपिल बुद्ध विहार मंडळाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेच्या निनादात आणि आतिषबाजीसह हजारो बौद्ध अनुयायांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला। चला पाहूया आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी टिंपलेले काही खास क्षण। बडनेरा नवी वस्ती परिसरात कपिल बुद्ध विहार मंडळाच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। माता रमाबाई या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय प्रवासात आधारस्तंभ होत्या। त्यांच्या त्यागमय जीवनाचा गौरव करत बौद्ध अनुयायांनी मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी केली। शोभायात्रेला कपिल विहार मंडळापासून सुरुवात झाली। समता चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। त्यानंतर जय हिंद चौक, जयस्तंभ चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करून यात्रा पुन्हा कपिल मंडळाच्या प्रांगणात विसर्जित झाली। या शोभायात्रेत महिलांचा मोठा सहभाग दिसून आला। तसेच तरुणाईने डीजेच्या तालावर नाचत जल्लोष साजरा केला। आकर्षक विद्युत रोषणाई आणि आतिषबाजीने परिसर उजळून निघाला। बडनेरा नवी वस्तीमध्ये माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली ही भव्य शोभायात्रा लाखो बौद्ध अनुयायांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरली। या जयंतीत महिलांचा आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला। पुढच्या वर्षीही अशाच उत्साहात जयंती साजरी होईल अशी अपेक्षा आहे। उन्हाळा ऋतूला काही दिवसांनी सुरुवात होणार आहेत। अशात आता लग्न सराईचे दिवस आले असता शहरामध्ये नागरिकांची साहित्य खरेदी करायला मोठी गर्दी सुरू झाली। याच दरम्यान प्रभात चौकातील 7 फेब्रुवारीला एका महिलेवर चक्क पश्चातापाचीच वेळ आली। फिर्यादी महिला आपल्या लहान मुलांसह आणि नातेवाईकांसोबत भावाच्या लग्नाचे कपडे खरेदी करण्याकरिता प्रभात चौकात दाखल झाल्या।
यावेळी मुलाकरिता कपडे खरेदी करण्याकरिता महिलेने प्रभात चौकातील नटखट या किड्सवेअर दुकानात गेल्या. याआधी फिर्यादी महिलेचा मुलगा रडत असल्याने त्याला खाऊ विकत घेऊन देण्याकरिता महिला समोरील एका दुकानाकडे निघाल्या. खाऊ विकत घेऊन त्या व्यक्तीला पैसे देऊन पुन्हा परत येऊन दुकानासमोर आपल्या मुलांसोबत बसून राहिल्या. काही वेळाने महिलेने पर्सची पाहणी केली असता त्यातील मंगळसूत्र, डोरले व 48 मणी अशा 25,000 रुपये किमतीची सोन्याची पोत दिसून आली नाहीत. यात अज्ञात इसमाने पोत चोरी केल्याचा संशय व्यक्त करून थेट महिलेने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे. इतवारा बाजारातील धान्य भंडार मार्केटमध्ये शनिवारी रात्री 2 गटामध्ये वादाची सुरुवात झाली. आधी हमरी नंतर हाणामारी अशी स्थिती निर्माण झाली आणि एक युवकाने दुसऱ्याच्या डोक्यावर रॉड मारला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु सिटी कोतवाली पोलिसांनी वेळीच कारवाई करीत मोठा वाद टाळला. पाहूया सविस्तर बातमी. शनिवारी रात्री इतवारा बाजारातील धान्य भंडार मार्केटमध्ये 2 गटांमध्ये वाद झाला. सुरुवात झाली होती हमरी-तुमरीच्या झगड्याने आणि लवकरच ती हाणामारीत बदलली. एका युवकाने दुसऱ्या युवकावर रॉड मारली, ज्यामुळे तणाव निर्माण झाला. यावर दोन्ही गटांचे जमाव मोठ्या प्रमाणात एकत्र आले आणि परिस्थिती आणखी गडबड होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांनी तात्काळ ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही गटातील नागरिकांना तात्काळ हटविले, ज्यामुळे स्थिती नियंत्रणात ठेवली गेली. जरी काही वेळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, तरी पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा वाद टळला. पोलिसांनी दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. सिटी कोतवाली पोलिसांनी वेळेवर दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोठा वाद टळला आणि परिस्थिती नियंत्रणात राहिली. पोलिसांच्या कारवाईमुळे हिंसाचार टाळण्यात यश आले. शोध प्रतिष्ठान, स्वामी विवेकानंद साधना व क्रिकेट मंडळ सोबतच व्हीएमई स्पोर्टिंग क्रिकेट अकादमी यांच्या वतीने नवसारी चौक येथील प्रांगणामध्ये भव्य आमदार चषक रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार चषक रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना धुळे 11 विरुद्ध मॉर्निंग क्रिकेट क्लब अमरावतीमध्ये खेळला गेला. शेवटच्या शतकापर्यंत अत्यंत चुरशीत रंगलेल्या या अंतिम सामन्यात धुळे 11 संघाने विजय मिळवित आमदार चषक 2025 पटकाविला. विजेता संघाला आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते 1 लाख रुपयांचे पारितोषिक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेता मॉर्निंग क्रिकेट संघ अमरावतीच्या संघाला 50,000चे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेतील अंतिम सामन्यात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या धुळे 11 संघातील मोहम्मद नाझीम याला सामनावीरचा पुरस्कार देऊन त्याचा सुद्धा सन्मान करण्यात आला. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करणाऱ्या मॉर्निंग क्रिकेट संघाचा अक्षय अरसाडे याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.
यासोबतच उत्कृष्ट फलंदाज म्हणून अक्षय अरसाडेची निवड करण्यात आली. मॉर्निंग संघाचाच मृत्युंजय ठाकूर हा उत्कृष्ट गोलंदाजी पुरस्काराचा मानकरी ठरला. आमदार सुलभा खोडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक प्रशांत डवरे, माजी उपमहापौर ॲडव्होकेट किशोर शेळके, माजी सभापती अविनाश मार्डीकर, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, ॲडव्होकेट शोएब खान, स्वामी विवेकानंद साधना व क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष गोपाल महल्ले, VME स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष आकाश वडनेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचा खेळ सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे क्रिकेटच्या छोट्या आयोजनातून उदयोन्मुख खेळाडू तयार होतात, असे मनोगत आमदार सुलभा खोडके यांनी स्पष्ट केले. अंतिम सामन्याला सुरुवात होण्याआधी धुळे 11 संघ व मॉर्निंग क्रिकेट क्लब अमरावती या दोन्ही संघ मैदानावर उतरले. मान्यवर अतिथींच्या उपस्थित राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यावेळी आमदार सुलभा खोडके यांनी दोन्ही संघाच्या खेळाडूसोबत हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. विजयाकरिता 30 चेंडूत 42 धावांची गरज असताना धुळे संघ सहज सामना जिंकणार असे वाटत असताना सुद्धा मॉर्निंगच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून मधल्या फळीतील खेळाडूंना तंबूत पाठविले. धुळे संघाने 130 धावा करीत 3 गडी राखून विजय मिळवीत आमदार चषक पटकाविला. यावेळी शेकडो क्रिकेट प्रेमींनी या खेळाचा आनंद घेतला. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावतीतील इतवारा बाजारातील उड्डाणपुलाच्या कामात संत गतीने काम सुरू आहे आणि नागरिकांना या कामामुळे होणाऱ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. 2019 पासून सुरू झालेल्या या कामाला 5 वर्षाचा कालावधी उलगडला आहे, पण अजूनही काम आधी होत तसं दिसत नाही आहेत. याच मुद्द्यावरून नागरिक आणि वाहतूक व्यवस्था समोर असलेल्या प्रश्न चला जाणून घेऊया आमच्या खास रिपोर्टमध्ये. शहरातील चित्रा चौक इतवारा बाजार परिसरातील उड्डाणपुलाचे काम 2019 मध्ये सुरू झाले, मात्र अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. 5 वर्षाचा कालावधी उलटला, 2 सरकार आले आणि ते गेले सुद्धा, तरी पण अजून सुद्धा उड्डाणपुलाचे बांधकाम जसच्या तस आहे. विशेषतः असुरिया पेट्रोल पंप पासून चित्रा चौकापर्यंत आणि काही ठिकाणी बांधकामही नाही. आधी उद्धव ठाकरे सरकार असताना कामाला सुरुवात झाली, नंतर शिंदेचं सरकार आलं, आता भाजप सरकार असूनही कामाची गती संतच आहे. अमरावती शहरातील एक उड्डाणपूल हा अनेक वर्षापासून एक चर्चेचाच विषय बनलेला आहे. तो उड्डाणपूल म्हणजे अमरावती शहरातील वलगाव रस्ता या मार्गाने तर थेट चित्रा चौककडे जाणाऱ्या मार्गावर होत असलेल्या उड्डाणपुलाचा हा उड्डाणपूल 2019 पासून बांधकामाला सुरुवात केली होती. अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही संपूर्ण जबाबदारी आली होती. आपण थेट पाहू शकताय वलगाव मार्गावरील असुरिया पेट्रोल पंपच्या अगदी समोरच्या बाजूचाच हा थेट आपण सुंदर असा बनवित असलेला उड्डाणपूलचा थेट दृश्य आपण आमच्या शेड्यूलच्या माध्यमातून पाहत आहात. अतिशय सुसज्ज आणि सुंदर आणि मोठ्या दिमाखदार पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. मात्र गंभीर प्रश्न निर्माण होतोय की तब्बल 5 वर्ष झाले
तरीही हा उड्डाणपूल अद्यापपर्यंत पूर्णतः का पूर्ण झाला नाही? कुठे पाणी मुरलं, कोणाचं दुर्लक्ष, नागरिकांना संताप, प्रशासनाचं बल्ले बल्ले असा तर प्रयोग नाही ना, असा सुद्धा अनेक प्रश्न, अनेक मुद्दे या ठिकाणी चर्चेला येत आहेत. याच अमरावती विधानसभा मतदारसंघात आमदार सुलभा खोडके यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष दिलं होतं. कामाला सुरुवात झाली होती, मात्र पुन्हा ठिकठिकाणी बांधकाम तर सुरू केलं, मात्र अतिशय संत गतीने तब्बल 5 वर्ष या उड्डाणपुलाला बांधकामाला पूर्ण झालंय. मात्र याच उड्डाणपुलाचा अनेक नागरिकांना, ये जा करणाऱ्या वाहन चालकांना, हात गाडी चालकांना आतोनात त्रास होत आहेत. पुढे दृश्य पाहूया की कोणत्या ठिकाणी हे काम अर्धवट राहिलेलं आहे, नागरिकांना काय संताप होत आहे, काय त्रास होतोय, ते सुद्धा आपण सीडूच्या माध्यमातून जाणून घेऊया. अनेक नागरिक यावर प्रश्न उपस्थित करत आहेत की सरकार बदलले पण अजून देखील बांधकामाच्या कामात संतगती कशामुळे? रस्त्यावर जड वाहनाचे लोखंडी साहित्य पसरलेले असल्यामुळे अनेक अपघात होण्याचे धोक्याचे संकेत आहेत. तसेच रस्ता कच्चा असताना बांधकाम न झाल्यामुळे नागरिकांना ये जा करणे अत्यंत अवघड होत आहे. नागपूर गेट परिसरामध्ये आपण दाखल झालेलो आहेत. आपण जाणून घेऊया की या उड्डाणपुलाला किती वर्ष झाले, काय समस्या निर्माण होत आहेत. येथे नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत. आपका नाम क्या बताएंगे? मोहम्मद अशफाक कुरैशी। अशफाक बाबू, क्या बताएंगे ये कब से शुरू हो जाएगा और कब ये तक? 5 साल हो गए सर, बहुत परेशान हो जा रहे हैं इससे लोग, आने जाने के लिए तकलीफ भी हो रही है, पुल का काम बहुत रुका हुआ है और हमारे तरफ का पुल कुछ भी नहीं हो रहा है। अभी नागपुर शहर के अंदर 6 पुल बन गए, इतना अच्छा काम करे गडकरी जी ने, बहुत बेहतरीन काम। हमारे लिए कोई काम ही नहीं हो रहा इधर अमरावती में। तो उड़ान पुल का 5 साल से बहुत परेशान हो गए लोग, हम परेशान हो गए, स्कूल है सामने, बच्चे लोग परेशान है, आने जाने की बहुत तकलीफ हो रही है। प्रशासन कोई ध्यान नहीं दे रहा है? कुछ भी ध्यान नहीं दे रहा प्रशासन, हम बहुत परेशान हो गए। ये लोग देख रहे आ रहे जा रहे, आमदार खासदार यहाँ से, और इसके कुछ परेशानी का बहुत सबक हो गया। हमारी विनंती है कि जल्दी से जल्दी ये काम करें। काशिफ अहमद। काशिफ भाई, की समस्या हो रही है, आपकी तकलीफ हो रही है उड्डाण? ये 5 साल से 10 साल से पुल का काम स्टार्ट हुआ था, इन्होंने एंड नहीं किया है। इसको लाके इतनी परेशानी हो रही है आने जाने के लिए, और अतिक्रमण देख सकते हैं आप कितना फैला हुआ है, और हर चीज की बहुत परेशानी है। आगे 20 दिन में हमारे रमजान होने वाले, कितने रमजान चलेगा, इतनी मुश्किलों का सामना करना पड़ रहा है हमें कि जिसकी हद नहीं। आते जाते आने वाले बच्चों को ट्रैफिक में इतना ट्रैफिक हो जाता है यहाँ कि संभलता नहीं है। ये पुल सीधी, और आगे स्कूल है, आप देख सकते हैं सामने स्कूल है, स्कूल में जब बच्चे निकलते हैं तो इतना ट्रैफिक जम जाता है कि इन्होंने कुछ इसकी जिम्मेदारी पर कुछ ध्यान नहीं दे रहा है। प्रशासन इतना सोया हुआ है, इन्होंने 15 साल हो गए ये पुल को देख सकते हैं आप, बनाए और छोड़ दिए। इस पर कोई देख रेख नहीं, कुछ नहीं कर रहे हैं, न उसका अभी तक ओपनिंग हुआ है। बच्चों के एक्सीडेंट हो रहे हैं, और स्कूल देख सकते हैं, स्कूल के बाद भी कुछ न कुछ होता है। रविवारचा दिवस, याच दिवशी रविवार इतवारा बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते, वर्दळ असते, वाहनांची वर्दळ असते, आणि रविवारचा दिवस सुट्टी दिवस असल्याने अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ ही इतवारा बाजारपेठ म्हणून समजली जाते. मात्र याच इतवारा परिसरामध्ये आपल्या समोर पाहत आहात, मोठ्या दिमागदार बांधण्यात येत असलेल्या या उड्डाणपुलाचं चित्र अतिशय विदारक आहे. थेट जर आपण वर लक्ष दिलं असतं तर मोठे मोठे सळाखी या वरच बांधून ठेवण्यात आलेल्या आहेत. कदाचित त्याच सळाखी खाली पडल्या तर मोठी जीवितहानीची घटना घडण्यास विलंब लागणार नाहीत. आणि रविवारचा दिवस असल्याने अनेक दुकानदारांना आपली दुकाने थाटण्यास जागा नसल्याने अनेकांनी याच रखडलेल्या उड्डाणपुलाच्या खालीच आपली दुकाने थाटलेली आहेत. हातगाडी चालक असेल, कपडे विक्रेता असेल, फळ विक्रेता असेल, असे अनेकांनी याच उड्डाणपुलाच्या खालचा भागचा सहारा घेतला आहे. त्यामुळेच या वरच्या बाजूला बांधकाम करण्यात आलेल्या अनेक सळाखी जर खाली पडल्या तर जीवितहानी घडण्यास आणि मोठी अपघात घडण्यास वेळ लागणार नाही. मोठा विलंब होत असल्याने अमरावती शहरातील सर्वात विलंब होत असलेल्या या उड्डाणपुलाच्या बाबत अनेकांनी आपल्या समस्या व्यक्त केल्या आहेत. नागरिकांना त्रास होत आहेत, वाहन चालकांना त्रास होत आहेत. हा उड्डाणपूल पूर्ण होणार कधी? 2019 पासून बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं अर्धवट काम अद्यापर्यंतच आहेत. यावर प्रशासनानं कुंभकर्णी झोपेत आहेत का, असा सुद्धा सवाल आता निर्माण होत आहे. खास करून रविवारच्या बाजारपेठेत हजारो नागरिकांची गर्दी असल्याने वाहतुकीची कोंडीची समस्या नेहमीच येथे निर्माण होते.
उड्डाणपुलाच्या कामामुळे भातकुली, दर्यापूर आणि चांदूर बाजार मार्गे जाणारी एसटी बस सेवा बदलली आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांची अडचण वाढली आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांना चांगला मार्ग उपलब्ध होत नाही. दृश्य आहेत अमरावती शहरातील इतवारा बाजार परिसरातील हे दृश्य पाहू शकताय. वर्दळ आहेत नागरिकांची, वाहन चालकांची, रविवारचा बाजार आणि गर्दीचा दिवस. त्याच मधात असलेल्या मधोमध उड्डाण पुलाचं 5 वर्षापासून रखडीत असलेलं हे बांधकाम. उड्डाण पूल ठिकठिकाणी बांधकाम रखडण्यात आलेलं आहे. मोठमोठ्या वजनांचं लोखंडाचं सुद्धा बांधकाम करण्याचं थेट दृश्य आपण पाहू शकताय. मात्र याच लोखंडाचं कदाचित कोणत्या व्यक्तीवर तुकडा पडलाय, सळाकी पडलाय, तर मोठी दुर्घटना घडू शकते. अद्यापपर्यंत या उड्डाण पुलाचं बांधकाम पूर्ण का झालं नाही हा प्रश्न आम्ही आताच नव्हे तर गेल्या अनेक वर्षापासून सतत प्रशासनाला विचारित आहोत. आणि प्रशासनाला जागा करण्याकरिता आमचा थेट सिटी न्यूजचा वृत्तांत एक नव्हे तर 2दा प्रसारित केला होत आहे. यापूर्वी सुद्धा सिटी न्यूजने याच उड्डाण पुलाचा थेट वृत्तांत प्रसारित केला होता आणि प्रशासनाला जाब विचारला होता आहे. मात्र प्रशासन अद्यापही झोपेच्या सोंग घेत आहेत का हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासन जाग का नाहीत आणि अद्यापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने या उड्डाण पुलाचं बांधकाम का पूर्ण केलं नाही. ठातूर मातूर आणि संत गतीने आता सुद्धा तेच काम का सुरू आहेत यावर प्रश्न विचारणार कोण, जाब विचारणार कोण. येथील प्रशासन आणि सोबतच संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सुद्धा या गंभीर विषयावर अद्यापर्यंतही सुस्त का आहेत. लक्ष जात असेल तर आपण थेट दाखल झालो आहेत. एकीकडे आपण वलगाव मार्गावर शेवटचा कोपरा घेतला होता, आता शेवटच्या टोकावर आलो आहे, तो म्हणजे चित्रा चौकातील. चित्रा चौकाकडे उतरता हा उड्डाण पुलाचा एक कॉर्नर आहे, कोपरा आहे आणि मधोमध रस्ता बांधकाम होत असल्याने दुतर्फा रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांना गेल्या 5 वर्षापासून या अडचणीचा सामना करावा लागत आहे. अपघात सुद्धा घडलेले आहेत, अनेक दुचाकी चालक सुद्धा पडलेले आहेत आणि या सोबतच हातगाडी चालक, सोबतच फळ विक्रेता असेल, अनेक वाहन चालक आणि विक्रेत्यांना याच उड्डाण पुलाचा आता नाहक त्रास सुरू झालेला आहे. 5 वर्ष 2019 पासून बांधकामाला सुरुवात, आचारसंहितेचा विषय आला होता. आचारसंहिता संपली तरी सुद्धा युद्ध पातळीवर कामाला सुरुवात का केली नाही. PWD विभागाला जाब कोण विचारणार हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होत आहे. गावखेड्यातून रविवारच्या बाजारासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना मात्र या उड्डाणपुलामुळे कमालीचा त्रास होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार असले तरी रविवारच्या दिवशी एक मजूरही काम करताना दिसत नाही. इतर भागात युद्ध पातळीवर कामे सुरू असताना वलगाव मार्गावरील उड्डाणपुलाचे काम मात्र संथ गतीने होत आहे. एकीकडे अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरातील उड्डाणपूल असेल, राजापेठचा उड्डाणपूल असेल, हे सर्व उड्डाणपुले तात्काळ बांधण्यात आली होती. मात्र इतवारा बाजार ते वलगाव मार्गापर्यंत बांधकाम करण्यात येणारा हा उड्डाणपूल 5 वर्षापासून थांबण्यात आलेला आहे. राजकारण झालेत काय, लोकप्रतिनिधी का उदासीन आहेत की याच उड्डाणपुलावर कोणतं राजकारण शिजतंय, कोणाचं दुर्लक्ष होतंय हा एक सुद्धा प्रश्न आता निर्माण होत आहे. राजापेठ उड्डाणपूल जसं विवादामध्ये सापडले आहेत तसाच तर हा उड्डाणपूल विवाद तर सापडला नाही ना हा एक सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. अमरावतीतील उड्डाणपुलाच्या संत गतीने काम होणाऱ्या बांधकामावर नागरिकांच्या तक्रारीची शेकडो उदाहरणे समोर आली आहेत. यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि सार्वजनिक असुविधा वाढत आहेत. लोकप्रतिनिधीच्या पाहणीच्या प्रमाणावरही कामाची गती सुधारली नाही. सरकारने या कामाला वेग देण्याची गरज आहे, अन्यथा नागरिकांना ही अडचण येत राहील. अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी संधी मिळावी यासाठी राज्य सरकारने नवा संकल्प केला आहे. आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली चिखलदरा तालुक्यातील डोमा आश्रमशाळेत विशेष पाहणी आणि संवाद झाला. चला जाणून घेऊया संपूर्ण वृत्त. चिखलदरा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा डोमा येथे एक वेगळ्याच उपक्रमाला सुरुवात झाली. आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी स्वतः या आश्रमशाळेत मुक्काम केला आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या गरजा आणि तसेच आश्रमशाळेतील सुविधा यांची पाहणी करत मंत्री अशोक उईके
यांनी राज्यातील सर्व आश्रमशाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाने परिपूर्ण करण्याचा एक मोठा संकल्प केला। यावेळी मंत्री उईके यांनी ऑनलाईन संवादाद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि शिक्षणातील गुणवत्ता वाढवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले। विद्यार्थ्यांना केवळ आश्रमशाळेत प्रवेश मिळावा एवढेच आमचे ध्येय नाही, तर त्यांना उत्तम शिक्षण आणि आधुनिक सुविधा आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य संधी मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। यावेळी आमदार केवलराम काळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी मावसकर, मुख्याध्यापक चौधरी तसेच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मोठी उपस्थिती दाखवली। आश्रमशाळेतील विद्यार्थीही या संवादामध्ये आनंदाने सहभागी झाले। मंत्री उईके पुढे म्हणाले, आश्रमशाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे की त्यांच्या मुलांना येथे उत्तम शिक्षण मिळत आहे। त्यासाठी शिक्षकांनी विशेष मेहनत घ्यावी आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन द्यावे। राज्यातील सर्व आश्रमशाळा गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थी केंद्रित करण्यासाठी शासनाने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे। डोमा आश्रमशाळेतील झालेल्या ऐतिहासिक भेटीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी अधिक उजळणार आहेत। सरकारच्या या उपक्रमामुळे आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे, यात शंका नाही। शिक्षणाच्या उज्ज्वल प्रकाशाने प्रत्येक विद्यार्थ्याचे आयुष्य उजळावे हीच अपेक्षा आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना न्याय आणि शासकीय सेवांचा लाभ मिळावा यासाठी धारणी येथे विशेष विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी या उपक्रमाची माहिती दिली। धारणी येथे आयोजित विशेष विधी सेवा महाशिबिरामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला। यावेळी न्यायमूर्ती अभय ओक, मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासह वरिष्ठ न्यायमूर्ती आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते। वनस्पतींना पाणी देऊन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। सुरुवातीला बरडा येथील समूहाने गजली सुसून आदिवासी नृत्याने स्वागत केले। जिल्हा परिषद महाविद्यालयाने स्वागत गीत सादर केले। न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दुर्गम भागातील लोकांपर्यंत न्याय व्यवस्था पोहोचवण्याच्या गरजेवर भर दिला। तसेच संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्काबाबत नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले। यावेळी ज्योती पटोरकर, नारायण काजदेकर, मोहम्मद आरिफ, अब्दुल हबीब, सतीश नागले, तरहाना शेख परवीन, आदर्श पटोरकर, अर्जुन पटोरकर, कमला जावरकर, रतई तारासिंगे, श्याम जावरकर, रामदास भिलावेकर, माही राठोड, पार्वती नागोरे यांना लाभाचे वाटप करण्यात आले। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला जात आहे। शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाचेही पुढाकार घेतल्याचे दिसत आहेत। यासंबंधी अधिक अपडेटसाठी जोडले रहा सिटी न्यूजशी। परतवाडा येथील मदरसा जामिया अहले सुन्नत गरीब नवाज ईदगाह येथे उद्या 9 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय सुन्नी इज्तेमा आणि जन्ने जस्तारबंदी या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या विशेष कार्यक्रमात मुंबई आणि यवतमाळ येथून प्रमुख इस्लामी विद्वान उपस्थित राहून इस्लामी शिक्षणावर मार्गदर्शन करणार आहेत। परतवाडा येथील मदरसा जमिया अहले सुन्नत गरीब नवाज ईदगाह येथे 9 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय सुन्नी इस्तेमा आणि जश्ने दस्तारबंदी या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या विशेष कार्यक्रमात मुंबई आणि यवतमाळ येथून प्रमुख इस्लामी विद्वान उपस्थित राहून आपले विचार मांडणार। कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 2:30 होणार, ज्यामध्ये वजू, गुस्ल आणि नमाज यासंबंधी महत्त्वाचे मार्गदर्शन केले जाईल। त्यानंतर सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध इस्लामी विषयांवर प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत। याशिवाय मदरशाच्या विद्यार्थ्यांना हाफिज, कारी आणि आलिम कोर्स पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रे प्रदान केली जातील। त्यानंतर विशेष दुआ करण्यात येईल। मदरशाचे संस्थापक आणि मोहतमीम हजरत अल्लामा मौलाना मकसूद रजा साहेब यांनी संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना या इज्तिमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ते इस्लामिक ज्ञानाचा लाभ घेऊ शकतील। कार्यक्रमादरम्यान भोजनाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे। या धार्मिक सोहळ्यात इस्लामी ज्ञानाचा प्रचार व प्रसार केला जाणार आहे। जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मदरशाचे संस्थापक हजरत असलाम मौलाना मकसूद शाह साहेब यांनी केले आहे।
नागपूरच्या हुडकेश्वर भागात एक मोठ्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा झाला आहे. तब्बल 5 घरे फोडून लाखोचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीला पोलिसांनी सिनेस्टाईलने पद्धतीने अटक केली आहे. भोपाळपर्यंत पोहोचलेल्या या तपासात पोलिसांनी मुख्य आरोपीला पकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा माल हस्तगत केला आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरफोडीच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली. एका घरातून तब्बल 35 ग्रॅम सोन्याचे दागिने एकूण 1,03,000 रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास यंत्रणा कामाला लावल्या. सुरुवातीला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाला गती देण्यात आली. 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा मागोवा घेतला गेला. भोपाळ येथे हा आरोपी लपल्याची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांचे विशेष पथक मध्य प्रदेशला रवाना झाले. सापळा रचून सिनेस्टाईल पद्धतीने भोपाळमध्ये मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. हुडकेश्वर पोलिसांनी 25 जानेवारी रोजी मध्य प्रदेशच्या भोपाळमधील इंद्रनगर येथे आरोपीच्या ठिकाणावर छापा टाकला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीदाराच्या मदतीने पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने आरोपीला सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीवर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपी रजनीकांत चानोरे हा कुख्यात घरफोडी करणारा गुन्हेगार आहे. तो नेहमी महागड्या सोसायटीत भाड्याने राहायचा आणि लग्न घरांवर लक्ष ठेवून चोरी करत असायचा. त्याच्या विरोधात छत्तीसगड, चंद्रपूर, भंडारा येथे एकूण 15 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केलाय. पोलिसांनी सोन्याचे दागिने, चोरीसाठी वापरलेले वाहन आणि इतर मुद्देमाल मिळून सुमारे 17,90,000 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. अतिशय शातीर आरोपीला रेकॉर्डवरून अटक केलेली आहे. याला भोपाळवरून अटक करण्यात आलेली आहे आणि हा मुलगा भंडारा येथील आहे. आणि याच्यामध्ये 2 आरोपी होते, परंतु एक आरोपी अजून वॉन्टेड आहे. एक आरोपी आपण अटक केलेला आहे, भोपाळ येथून त्याला अटक केलेली आहे. या आरोपीचा मोडस अशी होती का 4 व्हीलर गाडी, वारणा गाडी आहे त्याच्याकडे, त्या गाडीचा वापर करून तो रेखी करत होता आणि ज्या घरी लग्न समारंभ आहे त्या घरी लग्न समारंभ झाल्यानंतरचा जो दुसरा दिवस असतो रिसेप्शनचा वगैरे, आणि त्यावेळेस रिसेप्शनला घरचे लोक गेले असताना आणि त्या घराला रेखी करून ते टार्गेट करून त्याच्या घरी तो घरफोडी करायचा. आणि याच्यातला आरोपी हा जवळपास त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहे. छत्तीसगडमध्ये भंडारा, चंद्रपूर येथे गुन्हे दाखल आहे. राहणारा सुद्धा भंडाऱ्याचा आहे. त्याची अतिशय चाणक्य होती, मोडस अशी होती का तो 1-1.5 किलोमीटर दूरवर आपली गाडी ठेवायचा, पायदळ जायचा आणि पायदळ जाऊन काम करायचा गल्ल्यातून, आणि नंतर मग त्याची गाडी घेऊन फसार व्हायचा. त्याला मोठ्या प्रमाणात जिमचा शौक आहे, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल वापरण्याचा शौक आहे. आयफोन वापरतो तो, 220 पल्सर गाडी वापरतो तो, आणि जिममध्ये एक चांगल्या महागड्या जिममध्ये तो सराव करतो आपला, अशी मोडस आहे. याच्यामध्ये आत्तापर्यंत आपल्याने 5 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत त्याच्याकडून, या आरोपीकडून. आणि 5 गुन्ह्यामध्ये त्याचं आरोपीचं नाव आहे रजनीकांत चानोरे. जवळपास आम्ही 17 लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे. 17,90,000 रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून आम्ही हस्तगत केलेला आहे. अजून याच्यातला एक आरोपी बाकी आहे, तो सुद्धा भंडाऱ्याचा आहे. तो मिळाल्यानंतर अजून काही मुद्देमाल रिकव्हर होण्याची शक्यता आहे. इथे राहत होते की फक्त सावली करण्यासाठी मागील 3 महिन्यापासून इथे त्यांनी रूम रेंटनं घेतलेली होती. नरसाडा परिसरामध्ये एक चांगल्या वस्तीमध्ये आणि एका चांगल्या घरामध्ये एक रूम रेंटनं घेतली. रेंटनं घेऊन रूम तो राहत होता. त्याचं एज्युकेशन काय आणि त्यांनी काय सांगितलं, पैशाचा वापर तो कशासाठी करायचा? 12वी पर्यंत एज्युकेशन झालेलं आहे आणि त्याला शौक असा आहे का म्हणजे ब्रँडेड कपडे वापरणं, ब्रँडेड मोबाईल. त्याच्याकडे 1.5 लाखाचा एक मोबाईल भेटला आपल्याकडे, आयफोन आहे त्याच्याकडे नवीन व्हर्जनचा, गाडी 4 व्हीलर. आणि गुन्हा केल्यानंतर तो कुठेतरी फिरायला जाणे. आता तो अयोध्येला, प्रयागराज इथे फिरून आलेला होता आणि आम्हीच्या टीमने त्याला सतत पाठलाग करत करत भोपाळमध्ये त्याला पकडलेलं होतं. हुडकेश्वर पोलिसांच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे एक मोठी गुन्हेगारी टोळी गजाआड झाली आहे. मात्र या गुन्ह्यातील अजून एक आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. नागपूर पोलिसांनी दाखवलेल्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिक कौतुक करीत आहेत. अशाच बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज.
नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका निर्दयी नराधमाने महिलेवर बलात्कार करून तिचा निर्गुण खून केला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे. या धक्कादायक घटनेचा संपूर्ण तपशील जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक आणि अमानुष घटना घडली. 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 3च्या सुमारास एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली. प्राथमिक माहितीप्रमाणे हुडकेश्वर पोलिसांना एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला याला आकस्मिक मृत्यू मानण्यात आले, मात्र पोस्टमॉर्टम अहवालात धक्कादायक सत्य समोर आले. महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. पोस्टमॉर्टम अहवाल मिळताच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि तातडीने तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. अखेर हुडकेश्वर पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपीला शोधून त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्कार, खून आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 6 तारखेला साधारणतः 6:15 वाजताच्या दरम्यान मध्ये आम्हाला पोलीस स्टेशनला एक पोलीस पाटलांचा फोन आलेला होता हुडकेश्वर पूर्व येथील. त्यांनी सांगितलं होतं की एक महिला तिच्या घरामध्ये मृत अवस्थेत दिसत आहे. मग तात्काळ आम्ही घटनास्थळावर गेलो आणि घटनास्थळावर सर्व वरिष्ठ आले आमचे आणि पाहणी केली. त्यावेळेस त्या महिलेच्या कानामधून रक्त निघालेलं दिसत होतं. इतरत्र कुठल्याही खुणा किंवा काही हत्याराने काही वापर केलेला आहे तिचा बटकेल असं वाटत नव्हतं प्राथमिकदृष्ट्या. मग आम्ही तिचं तत्काळ आमची प्रक्रिया करून तिची बॉडी मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना केलेली होती. दुसऱ्या दिवशी तिचं मेडिकल हॉस्पिटल येथे PM करण्यात आलेलं आहे आणि PM करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी आम्हाला तिचं ट्रँग्युलेशन गळा आवळून केलेला आहे आणि सेक्स पण तिच्यासोबत झालेला आहे असा अहवाल दिला. त्या अहवालाच्या आधारे आम्ही स्टार्टिंगपासूनच आमची टीम आणि आम्ही काम करत होतो. हा कोणीतरी केलेला आहे. 5-7 लोकांना आणलेलं होतं, इंट्रोगेशन सुरू होते, सगळ्या गोष्टीच करत होतो. तर त्याच्यामध्ये आम्ही एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या आरोपीने हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या आमच्याकडे गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे. आणि त्याचं म्हणणं असं होतं का मी गळा आवडलेला आहे त्याचा आणि त्याच्यानंतर ते कृत्य केलं आणि ते कृत्य केलं आणि तो तिथून फसार झालेला होता. जी माहिती म्हणजे आरोपीने दिली की मृत्यू झाल्यानंतर ते विकृतीतून त्याने आरोपीने आपल्याला जी माहिती दिली आहे ती मृत्यू झाल्यानंतरचीच दिलेली आहे. प्राथमिकदृष्ट्या आपल्याला मृत्यू झाल्यानंतरच झालं असावं असं वाटते, कारण तिच्यावर ज्या काही खुणा वगैरे आहे किंवा फोर्सफुली आहे असं दिसत नाही ओरली तरी आपला तरी, परंतु PMचा रिपोर्ट आल्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकते. परंतु आपल्याला आरोपीनं अशी माहिती दिली का तिचा गळा आवडल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर मग त्यांनी हे अनैतिक कृत्य. आरोपी परिचित होता का आणि त्यांच्या आधीपासून त्यांचे संपर्क होता का त्यांच्यामध्ये? आरोपी साधारणतः 1.5-2 वर्षापासून यापूर्वी एकत्र काम करत होते, पेंटिंगचे वगैरे रोजंदारीनं काम करत होते. तेव्हा त्याची ओळख होती त्यांच्यासोबत आणि त्या ओळखीचा त्यांनी फायदा घेऊन तिला कधीतरी अधूनमधून तो फोन वगैरे करायचा. कशावरून हत्या करण्यात आलेली आहे काय सांगितलं? आता प्रायमरी स्टेजला तपास आहे, परंतु प्रायमरी स्टेजला आपल्याला जेवढी आता माहिती मिळालेली आहे तेवढ्यावरून माहितीवरून हे सिद्ध होत आहे का यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली होती आणि तिने नकार दिलेला होता आणि त्याच्यातूनच ही हत्या झाली असावी असा एक प्राथमिक आपल्याला अंदाज आहे. आणि आरोपीने सुद्धा अशाच प्रकारची एक माहिती आपल्याला दिलेली आहे. आरोपीने दारू केली होती का, कशा पद्धतीने दारू सेवन होती, काय आलेलं आहे का मेडिकल रिपोर्ट काय आहे? मेडिकल रिपोर्टमध्ये अजून काही आलेलं नाही. PM रिपोर्टमध्ये फक्त आपल्याला प्रायमरी एक प्रोव्हिजनल रिपोर्ट मिळालेला, त्या गोष्टी संदर्भात आपण विचारणा केलेली आहे. आरोपीनं आम्हाला मान्य केलं होतं का मी ते दारू पिलेली होती म्हणून, असं आरोपीनं असं म्हटलेलं होतं त्याने का आम्ही दोघांनी पण पिलेली आहे. पण ते कितपत आहे हे आपल्याला निश्चित नाही सांगता येणार. जेव्हा PM रिपोर्ट येईल PM रिपोर्ट मध्ये मग त्या गोष्टी क्लिअर होईल सगळ्या. म्हणजे दारूचं साहित्य सापडलं, एक खाली बाटली तिथं मिळालेली होती आम्हाला देशी दारूची.
कोर्टाने किती दिवसाचा PCR दिलेला आहे? आरोपीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आम्हाला दिलेली आहे आणि त्या आरोपीकडे आमचं इंट्रोगेशन सुरू आहे. सर हिंदीमध्ये सांगा की काय घटना घडली, काय प्रकार होता, काय सांगा. हुडकेश्वर परिसरातील या अत्याचाराच्या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी नागरिकांची मागणी आहे. महिलांच्या सुरक्षेचा काय उपाययोजना कराव्यात, आपल्याला काय वाटतं, आपलं मत आम्हाला कळवा. अशाच बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोडी येथे आयोजित राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या विशेष चर्चेची सलग पाहूया. नांदेड जिल्ह्यातील सगरोळी येथील राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले होते. 3 सत्रांमध्ये या साहित्य संमेलनाच्या विविध साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात मुलाखत, कथाकथन आणि कवी संमेलन यांचा समावेश होता. साहित्य संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या संमेलनात अच्युत गोडबोले यांनी आयुष्यातील संघर्षाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मुंबईत आल्यानंतर मी 125 रुपये महिन्याच्या रात्रपाळीचे काम केले आणि वर्षभरात 13 घर बदलले. त्यांचे हे शब्द सर्व उपस्थित साहित्यिक आणि श्रोत्यांना प्रेरणा देणारे होते. याचप्रमाणे मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पद्धतीने या संमेलनाला शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांना सदैव प्रोत्साहन देण्याची ग्वाही दिली. सगळं जेलवरती एक चॅप्टर आहे माझा, तर तिथनं मग मी बाहेर आलो आणि मग काही पुन्हा महिने गेले. म्हटलं आपण इथे काही वर्ष राहू शकू, आणखीन 2-4 बुद्धी घेऊ शकू, काही वर्ष आणखीन 2दा जेलमध्ये जाऊ शकू, पण आपण आयुष्यभर हे करू शकू का? त्यावेळी कळलं मला की आपण आयुष्यभर हे करू शकणार नाही. मला माझ्यातल्या मर्यादा लक्षात आल्या आणि मग मी म्हटलं की आपण परत जाऊ. आपण 4 वर्षांनी मला आता नको म्हणून परत येणं हे चळवळीला काही बरोबर होणार नाही, आत्ताच आपण मान्य करावं. म्हणून मी परत आलो मुंबईला. मला कोणी जॉब देईना. वर्षभर मी 13 घरं बदलली. मला पण कोणी विचारलं की मी सांगायचो की मी आधीपासून मी काम करत होतो आणि त्याने आणखीन खोलवर विचारलं की मी सांगायचो मी जेलमध्ये पण गेलो होतो. त्याच्या म्हणजे थँक्यू व्हेरी मच, कारण आमच्याकडे हेच धंदे करणार म्हणून कोणी जॉबच देईना. शेवटी एकाला माझी दया आली आणि त्याने मला रे रोड माझं स्टेशन आहे मुंबईला, त्या रे रोडच्या समोर मेकॅनिकल वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपच्या रात्रपाळीच्या कामगारांवर देखरेख ठेवण्याचं मला काम मिळालं. 125 रुपये पगार महिन्याला. मग 125 रुपयावर मी चालू केलं, पण 4 महिन्यात मला त्या मालकाबरोबर माझे वाद झाले, कारण मी खूप लिनियंट होतो. त्यांचं काम झालं की मी बीडी प्यायला त्यांना द्यायचो, कोणी आजारी पडलं की त्याला सिक लीव्ह द्यायचो. मी खूप म्हणजे फार स्ट्रिक्ट नव्हतो त्यांच्यावर. पण तो मालक माहिती कशाला तू आणखीन जास्त प्रोडक्शन तुझ्याकडनं करून घेतलं पाहिजेच वगैरे. मग मला ते काही जमलं नाही, मी ते सोडून दिलं. पुन्हा भटकन ती सुरू झाली. शेवटी मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शिरलो आणि मग 10 वर्ष मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं. ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये काम केलं मी. आणि मग नंतर माझ्या आयुष्यातला दुसरा टर्निंग पॉईंट आला. पहिला टर्निंग पॉईंट IIT मध्ये सगळे मित्र होता. हा दुसरा टर्निंग पॉईंट हा सगळ्यात माझा महत्त्वाचा ठरला. त्याच्याविषयी मी थोडं बोलणार आहे आणि त्याला एक 10 मिनिटात नंतर पुढच्या काही पुस्तकांची सांगून मी थांबणार आहे. या अद्भुत संमेलनात उपस्थित झालेल्या सर्व साहित्यिक कलाकार आणि प्रेक्षकांचे अभिनंदन. या प्रकारचे साहित्य संमेलन मराठी साहित्यात नवे आदर्श निर्माण करतात आणि त्यातून मिळालेली प्रेरणा आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडेल. आपल्याला हे संमेलन कसे वाटले ते आमच्याशी शेअर करा. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, JTPL चॅनल नंबर 73, RRC 899,
फास्ट वे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा न्यूज बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहेत. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार.